भंडाऱ्यात बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। शेतकऱ्यांना विकलं धानाचं बोगस बियाणं हे विकण्यात आलेलं आहे। 100 दिवसात निघणारं धान हे 125 दिवसातही निघालं नाही। भंडाऱ्याच्या मांगली चौरासमधील शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली। देव कृषी केंद्र आसगाव इथून KS गोल्ड केदार सीड कंपनीचे धानाचे 100 दिवसाचे वाण म्हणून खरेदी केले, परंतु सदर बियाणे हे म्हणजे 130 दिवस होऊ नये म्हणजे निसवायचाच आहे तो, आणि त्या 150 दिवसाची व्हेरायटी लागली आम्हाला। तर सदर म्हणजे आमची पुढील पिकाची सुद्धा याच्यात नुकसान आहे समोरील। सदर तक्रार आम्ही तालुका स्तरावर कृषी ऑफिसला दिली, अहवालमध्ये लिहून दिला का सदर पीक हे कंपनीने सांगितल्याप्रमाणे 30 ते 35 दिवस लेट आहे, तुम्ही ग्राहक मंचात म्हणजे जाऊ शकता। पण सदर सर्वसाधारण शेतकरी म्हणजे प्रत्येक ग्राहक मंचात किंवा कोर्टमध्ये जाऊन न्याय मागत असेल तर म्हणजे प्रशासन कोणत्या कामाचं? माझ्या इथे बी हा KS गोल्ड कंपनीचा धान आहे आणि केदार कंपनीचा, तो बी सुद्धा या धानासारखाच निघलेला आहे। आणि आम्हाला नंतर कृषी केंद्रवाल्यांनी सांगितलं का 110 दिवसाचा धान आहे किंवा 100 दिवसाचा, तर आमच्या आता 120 दिवस होऊ नये तो धान निघू शकत नाही। आणि हा कमीत कमी 150 ते 160 दिवसावर धानाची फसल जाऊन राहिली, वरून खरीपही फसल ते होणे म्हणजे मुश्किल आहे। माझी पण अशाच प्रकारची फसवणूक झालेली आहे। आम्ही कंपनीकडे गेलो, त्यांनी आमची भरपावती देण्यास नकार दिला। तुमच्याच्याने जे बनते ते करून घ्या असं सांगितलं। तरी आम्ही ग्राहक मंचापर्यंत गेलो, तिथं तक्रार केली आणि पुढची फसल बी आमची खरीप फसल होणे मुश्किल आहे। आताची फसल पूर्ण गेलेली आहे आणि आताची फसल पूर्ण गेली आहे, तरी आता शेतकरी कोणत्या प्रकारे शेती करणार? या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय खोपरागडे आपल्यासोबत होते। अक्षयकडे जाणार आहे। अक्षय, आपण पाहतोय शेतकऱ्यांना खरं तर त्या ठिकाणी बियाणे कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। काय संपूर्ण प्रकार आहे हा? नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरास या गावामध्ये शेतकऱ्यांनी केदार सीड या कंपनीचे धान्य पीक घेतले होते। ते उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती, मात्र शेतकऱ्यांना 120 दिवस हे धान्य निघणार असे सांगण्यात आले होते। मात्र 120 दिवस लोटून सुद्धा शेतकऱ्यांच्या जो धान्य पीक आहे त्यांना बियाणे फुटलेले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तक्रार ग्राहक मंचाकडे केलेली आहे। आता यावर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे। अगदी अक्षय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।